तर सर्वात आधी आपण लॉग इन करूया. नंतर मास्टर म्हणजेच खाती यावर क्लिक करूया. सर्वात खालच्या बाजूला मेंबर म्हणजे बचत गट हा पर्याय आहे, त्यावर क्लिक करूया. सर्वात खाली अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करूया. आता नवीन स्क्रीन ओपन होणार. लोन ग्रुपमध्ये एसएचजीने कोणते कर्ज घेतले आहे तो ग्रुप निवडायचा आहे. उदाहरणार्थ कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड. एसएचजी नेममध्ये बचत गटाचे नाव येणार. त्यानंतर पत्ता व पिनकोड टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स यात त्या व्यक्तीचे नाव, नंबर, ईमेल टाकून पुढे जायचं आहे. बचत गटाचा NIC कोड असेल तर तो इथे टाकायचा. आणि सगळ्यात शेवटी ऑडिट रिपोर्टनुसार त्या एसएचजीचा जो 31 मार्च 2024चा जो क्लोजिंग बॅलन्स असेल तो इथे ओपनिंग बॅलन्समध्ये टाकून सेव्हवर क्लिक करायचं. समजा त्या बचत गटाकडून कोणतेही रक्कम येणे बाकी नसेल तर मग ओपनिंग बॅलन्समध्ये काही टाकणार नाही. पुढे लोन डिटेल्स म्हणजे कर्जाची माहिती हा पर्याय आहे. त्याच्या बाजूला अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. मग तिथे लोन स्टार्ट डेट म्हणजे थकीत कर्ज कधी दिले त्याची तारीख, लोन अमाऊंट म्हणजे एकूण कर्जाची रक्कम, लोन नंबर म्हणजे कर्जाचा नंबर, EMI स्टार्ट डेट म्हणजे हप्ता सुरू झाल्याची तारीख, इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर, टोटल नंबर ऑफ EMI म्हणजे एकूण हप्ते, EMI स्टार्ट नंबर म्हणजे कुठला हप्ता थकीत आहे, आणि शेवटी बॅलन्स अमाऊंट म्हणजे त्या कर्जाची थकीत रक्कम ही माहिती भरावी लागते.